नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेसंदर्भात. आज दुपारी 4 वाजता अर्थात एका तासाभरामध्ये उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर ठाकरे यांची ही पत्रकार परिषद होईल. आणि या पत्रकार परिषदेमध्ये काही ज्येष्ठ वकील त्याचबरोबर कायदेतज्ञ देखील असणार आहेत. वरळीच्या डोममध्ये ही महापत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांना उत्तर देण्याची शक्यता आहे. तर पत्रकार परिषदेचे मुद्दे नेमके काय आपण पाहतोय. त्यामध्ये अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या चौकटीत दिला नसल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. इतकंच नाही तर शिवसेनेच्या घटनेतील बदलाची निवडणूक आयोगाला माहिती दिल्याचे पुरावे देखील मांडले जाऊ शकतात. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या 2013 साली झालेल्या निवडीचे दाखले देखील या पत्रकार परिषदेमध्ये दिले जाण्याची शक्यता आहे. 2013 मध्ये राहुल नार्वेकर हे पक्षप्रमुख निवडीवेळी उपस्थित असल्याचा पुरावा देखील या पत्रकार परिषदेमध्ये दिला जाऊ शकतो. इतकंच नाही तर 2012 ते 2022 दरम्यानच्या प्रतिनिधी सभा त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकांचे व्हिडिओ देखील यावेळी दाखवले जाऊ शकतात. तर उद्धव ठाकरे यांची महापत्रकार परिषद अवघ्या तासाभरामध्ये सुरू होणार आहे. वरळीतील डोम या ठिकाणी या पत्रकार परिषदेची जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये काही वकील आणि कायदेतज्ञ देखील सहभागी होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. तर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील पत्रकार परिषद घेणार आहेत. आणि या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे जे काही मुद्दे उपस्थित करतील त्याला विधानसभा अध्यक्ष उत्तर देतील अशी शक्यता देखील आता व्यक्त केली जाते.